Hey, hi guys, I'm back with another YouTube video and हा ब्लॉग असणार आहे जिकडे आम्ही अगेन दिस इज अनदर इव्हनिंग आणि आज आम्ही बनवणार आहोत मिसळ पाव राईट. आज साक्षी आणि मम्मी दोघी मिसळ पाव बनवणार आहात. अरे साक्षी यार. ओके फाईन. इकडे पप्पा ॲज युजल आणि आजी दोघं वेट करतात की कधी मिसळ पाव होईल. ओके लेट्स गो इन द किचन आणि बघूया की ते लोक आज काय बनवत आहेत आणि प्रोसेस कुठपर्यंत झालेली आहे. प्रोसेस इज कम्प्लीटेड. प्रोसेस इज आता आता काय काय झालेलं आहे ते दाखवा. वाटणसाठी मसाला मसाला स्टार्ट केला. आलं लसूणची पेस्ट बनवली आहे. हा हे कांदा लसूण कांदा खोबऱ्याचं वाटण आहे मिसळसाठी. हे खोबरं आणि काजू. आजी बोलवते. आजी से हाय टू माय यूट्यूब चॅनल. नो रिस्पॉन्स. मे बी ती कोणत्या तरुशी बोलते. कोणाशी बोलते? कोणत्या तरू. सो आता ते लोक जो मसाला होता तो फ्राय करून त्या लोकांनी आता मिक्सरमध्ये लावला. आणि मग काय झालं आहे पीठ मळणे. पीठ मळलंय आता आणि मी चपाती पाहिजे पप्पांना. ओके बाय. पप्पांना का मला? लेट्स गो टू पप्पा. पप्पा तुम्ही काय करताय? पप्पा ॲज युजल त्यांचं सगळ्यात फेवरेट आहे की इयरफोन टाकायचे आणि फोन ते करतात. सो फिट चेक टू मॉम ऑल्सो. मम्मी गोल गोल फील जरा फुल दाखव. छान वाटतोय. छान दिसते. मला तुम्ही ऐकू शकता की थोडा बॅकग्राऊंड नॉईस येतोय कारण का आज देवी आमची जाते. आम्हाला खूपच जास्त दुःख होत आहे पण आणि ते रोजचं की चला गरबा खेळायला जाऊया एकमेकींना फोन करा वगैरे वगैरे ते सर्व आम्ही खूप मिस करू आजपासून. तर खूप मी थोडंसं हे वाटतंय हेवी फील होत आहे की आज आमची देवी जाते आहे. ही 9 दिवस आली नाही डान्स करायला. 2 दिवस आलेली फक्त 2 दिवस. एकदा घागरा घेतलेला म्हणून दाखवायला आलेली शो ऑफ करायला आणि सेकंड टाइम तो सेम घागरा घातलेला आणि आलेली. 2 दिवस आली आणि आता डान्स करते. जा मिसळ हे होईल. सो पटकन तुम्हाला फिट चेक देते मी आज काय घातलंय. सो मी घातलाय कुर्ता, खाली जीन्स घातली आहे आणि इयरिंग्स घातले आणि हातामध्ये हे घातलंय. सो चांगला मॅच होत आहे. सो हा कुर्ता सिद्धेशने घेतलाय जेव्हा तो राजस्थानला गेला होता तेव्हा. सो थँक्यू सिद्धेश. खूपच छान वाटतोय. खूपच कम्फर्टेबल आहे. मी नक्कीच हा ऑफिसमध्ये वेअर करेन. ओके हाय गाईज. सो आपण आता किचनमध्ये आलेलो आहोत. हा काय तुमचं काय चालू आहे? काय चालू आहे काय सांगा. आमचं काय नाही चालू. की आत्ताच ही बोलत होती की ही रेसिपी माझ्यानुसार करणार आहे मी. साक्षी बोलत होती आणि मम्मी मध्ये मध्ये करत होती. सासूबाई आमचं दोघीचं चाललेलं असेल. हो सासूबाई झालं का तुमच्या कुछ तो ये लोग कर रहे हैं. मला सासूची ट्रेनिंग देते. आणि मला कुठे आहे हो बाहेर. कॉन्टेंट गाईज. साक्षी पहिले हे बघ ना साक्षी. अगं मी ते गरम मसाले काढते. मम्मी तू फक्त मम्मी इथून बरोबर गाईड कर. काय गाईड कर. त्यानंतर मी आपल्या आतमध्ये जाते. बाय. बाय सासूबाई. एक शेफ गेलेला आहे. थोडी जागा खाली झाली आता. आम्ही ऑइल मध्ये जिरा टाकलेला आहे आणि हे काय टाकलं अक्षय? जिरा. ओके जिरा टाकलेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट. ओके 1 चम्मच बस झाली. हा बस झाली. जस्ट सर्व कर. ये पकड़ी गई है लाइव बातें करते हुए. मिरर से बातें करते हुए पकड़ी गई है ये लड़की. सो आता तेलामध्ये टाकलेला आहे साक्षीने मसाला. आम्ही असं प्रिफर करतो की आम्हाला पातळ मिसळ बिलकुल आवडत नाही. आम्हाला थोडंसं मसालेवाली खूपच छान चवदार लागते आणि थोडी थिक ग्रेव्ही असेल ना तर खायला पण खूप मजा येते. सो साक्षीने ते ॲड केलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि आमचा मसाला आम्ही घरीच बनवतो. सो या डान्स करायला.
आजी पण आली आणि इकडे इकडे थँक्यू आजी थँक्यू थँक्यू डांस करना रुकना नहीं चाहिए व्हाट इज दिस आजी कुठे गेली? जा जा आपली मिसळ करपायची जा क्रेझी पीपल. आता जो मसाला आहे त्याला आपण नीटपैकी शिजवून घेऊया. ये आजी गाईज मला अशी एनर्जी पाहिजे जेव्हा मी पण 90+ पाहिजे. शी इज 90+ आणि स्टील शी इज हॅव्हिंग दिस काइंड ऑफ एनर्जी. तकलीफ काय काय आता तिला व्हिडिओ बघायचंय. आम्ही पाव खाणं सोडून दिलं आहे, सो आम्ही चपाती बनवतो आहे. इथे मिसळला छानपैकी अशी उकळ आलेली आहे, किती छान दिसतीये. वाव, ॲज आय सेड आम्ही चपाती खातो. साक्षी छानपैकी अशी चपात्या बनवत आहे. चपातीच खाल्ली पाहिजे, मैद्याचे पाव वगैरे खाणं टाळलं पाहिजे. वाव, चपाती किती छान दिसतीये. ग्रेट. इथे सर्व आम्ही सामान आणलेलं आहे बाहेर, मिसळ प्लस चिवडा वगैरे, आणि इथे सिद्धेश पण आलेला आहे खायला. सो वी आर सो एक्साइटेड. किती छान दिसते मिसळ. वाव. इथे सर्व आम्ही बघतो की आम्ही कधी स्टार्ट करू. आजीला पण बसवलं आहे आमच्यासोबत, तीही लहानच आहे आता. सो आम्ही असं छान मध्ये मिसळ ठेवलेले आहे आणि आता मी खाणार आहे. यू कॅन लुक ॲट माय फेस, किती खुश आहे मी. फर्स्ट बाईट एकच नंबर. वाव, मला खूप आवडली, खूप छान होती. ऑनेस्टली खूप छान होती. आजी तर बघत पण नाही, खायचं काम करते फक्त खाली बघून. आणि नेक्स्ट आता सिद्धेशने पण ट्राय केला आहे. जस्ट लुक ॲट हिज रिॲक्शन. ओ डॅम. नेक्स्ट इज स्वीट डिश. तिकडे मम्मीने रव्याची खीर बनवलेली, खूपच छान झालेली, ती पण सर्वांना आवडली. मम्मी बोलते मीच बनवली आहे तर छान तर होणारच ना, ऑब्वियसली. सो आता आमचं सर्वांचं खाऊन झालेलं आहे मिसळ पाव. तर सांगा कसं होतं मिसळ पाव. एक नंबर. आणि ऑल क्रेडिट गोज टू साक्षी. ये ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. Please like शेअर and subscribe. यो बाय.